अध्यक्ष महोदय, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि सन्माननीय सदस्य म्हणले तसं टीव्हीवर किंवा सोशल मीडियामध्ये त्या क्लिप सगळीकडे फिरत होत्या। ते कसे तिथं सापडले, वरनं लोंढा कसा आला, पाणी कसं वाढत गेलं। सरकारच्या वतीनं आपले 36 जिल्ह्यामध्ये डीपीडीसीला कळवलं जाईल, जिल्हा वार्षिक योजनेला डीपीओला कळवलं जाईल, कलेक्टरला कळवलं जाईल की त्या तुमच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं असे हा रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जात होता तिथं खरं अतिशय धोका असतो, कुणी जायचं नसतं, कुणी जात पण नव्हतं, पण ही फॅमिली तिकडच्या बाजूला गेली, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या धोक्याच्या ठिकाणावर बोर्ड व्यवस्थितपणे लावण्याच्या सूचना या नियोजन विभागाच्याकडनं डीपीओला आणि कलेक्टरला दिल्या जातील। ते तिथल्या अधीक्षक अभियंत्याच्या मार्फत ह्या सगळ्या व्यवस्था त्या पीडब्ल्यूडीच्या करतील, परंतु निधी डीपीओ कडनं जाईल, डीपीसी मधनं जाईल। आणि दुसरं म्हणजे जे 5 एकाच कुटुंबातले 5 त्यांच्या घरात लग्न का काही होतं असं पण, कारण मी लगेच तिथं कलेक्टरला आणि एसपीला पाठवलेलं होतं, तेही तिथं स्पॉटवर गेलेले होते, त्यांनी पण तिथं सगळी ती पाहणी केली। काही ठिकाणी अशा प्रकारच्या जागी काही राज्यांच्या मध्ये अशा जाळ्या लावतात नायलॉनच्या, तर ते काही मला कलेक्टरांनी सांगितलं की आम्ही स्वतः तिकडे गेलो होतो, ते बघितलं, तर अशा प्रकारच्या धोक्याची ठिकाणं असतील जिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात तिथं आपण बॅरिकेडिंग वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो, सेफ्टीचा जो विचार करायचा असतो तो करतोच, परंतु अजून काही ठिकाणं राहिली तर जिथं कोणी गेलंच नाही पाहिजे अशा ठिकाणी पण काळजी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून घेतली जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देखील कुटुंबियांना केली जाईल।